मी संदीप लोखंडे तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये। कधी विचार केला हिंदी सिनेमांमध्ये आई आपल्या प्रेमळ हाताने मस्तपैकी गाजरचा हलवा बनवते आणि मुलाला म्हणते, बेटा मैंने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है, खा लो बेटा। पण हा हलवा कधी संपतच नाही। मला असा प्रश्न पडतो की समजा त्या मुलाचा उपवास असेल तर, समजा विचार करा जास्त विचार करू नका, कारण जरी आता उपवास असला ना तरी टेन्शन नाही, कारण आजच्या शो मध्ये तुम्हाला एक झटपट मस्त उपवासाची रेसिपी शिकवणार आहे आणि त्यासाठी आपल्या शो मध्ये आपण बोलवणार आहोत तुमच्या आवडत्या शेफला, ज्यांचं नाव आहे गिरीशजी। गिरीशजी, वेलकम टू द शो। नमस्कार संदीप। नमस्कार प्रेक्षक। तर मंडळी, आपल्या बरोबर अगदी हुशार अशी टॅलेंटेड अशी व्यक्ती आपल्या बरोबर आहे आज। संदीप 64 प्रकारचे वेगवेगळे आवाज काढू शकतात, तर संदीप आज कुठल्या आवाजात तू माझ्यावर बोलणार आहे? अगं तुम्हाला सांगतो, मला कितीही आवाज येत असले तरी आपल्या प्रेक्षकांना आज बघायचे रेसिपी, तेव्हा गिरीशजी वेळ जास्त न घालवता आपण पटकन जाऊया आपल्या रेसिपीकडे। चला तुम्ही पण बघा पटकन। आवाज जरी येत असले तरी आज आपण मस्त रेसिपी शिकणार आहोत आणि आपल्या रेसिपीचं नाव आहे, 2 रेसिपी बनवणार आहोत आपण। त्यातली पहिली रेसिपी आहे आपण शिंगाड्याचा हलवा बनवायचा आहे आणि सुरुवात करूया। सर्वप्रथम गॅस चालू करून घ्यावं लागेल आपल्याला। ओके। तर शिंगाडा हे एक प्रकारचं असं फ्रूट आहे। ओके। ते सुकवून त्याचं जसं आपण गव्हाचं पीठ बनवतो, ज्वारीचं पीठ बनवतो, तसं शिंगाड्यापासून त्याचं पीठ बनवलं जातं आणि हे उपवासात खाल्लं जातं। म्हणजे त्याच्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ, म्हणजे त्याचा पण पराठा बनवता येऊ शकतो। बरं, म्हणजे शिंगाड्याच्या पीठ पासूनही पराठा, समथिंग न्यू। तर सर्वप्रथम इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार आहेत ते सांगतो मी तुम्हाला। म्हणजे साहित्य जाणून घेऊया। साहित्य जास्त साहित्य नाहीये, एकदम सिंपल 5-6 इन्ग्रेडियंट्स पासून एक छान असा हलवा बनवायचा आहे। हलवा म्हटलं की तूप आलं। ओके। आपण महाराष्ट्रीयन्स म्हटलं की तुपाशिवाय आपलं काही चालत नाही, तर तूप लागणार आहे आपल्याला। शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आपण, साखर आहे, फ्लेवर द्यायसाठी आपण वेलची पावडर घेणार आहोत, बेदाणे घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, पिस्ते घेतलेले आहेत। तर सुरुवात करूया। साजूक तूप आहे, अर्ध वाटी आपण घेतलेलं आहे, हे छानपैकी मेल्ट करून घ्यायचं। छान पॅन गरम झालेला आहे, तूप मेल्ट झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जे शिंगाड्याचं पीठ आहे, हे किती घेणार आहोत आपण? ते 1 कप घेतलेलं आहे आपण, म्हणजे एक 60 ते 70 ग्राम आहे। आणि छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं पीठ, थोडासा ब्राऊन कलर येईल। ब्राऊन कलर होणार, म्हणजे जसं आपण घरी गव्हाच्या पिठापासून जसा हलवा बनवतो तसंच हे शिंगाड्याच्या पिठाचा हलवा आपण बनवायचा आहे। म्हणजे जोपर्यंत हे भाजतंय तोपर्यंत आपण काय करूया, थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे ते शिजवायसाठी। तर मग आपण पाणी गरम करायला ठेवूया। त्याच्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, तर हा गॅस चालू करून घेऊया। थोडंसं कोमट, म्हणजे लवकर शिजेल, बरोबर, टाइम वाचेल आपला आणि छान फुलून येईल तो। हा ऑलमोस्ट होत आलेला आहे। जर आपण कुठल्याही बीच साईडला गेलं आणि जर रेती बघितली, रेती हातात घेतली तर कशी एकदम सुसुईत अशी निघून जाते, तसं झालं पाहिजे। त्या पद्धतीने आपल्याला छानपैकी त्याला रोस्ट करून घ्यायचंय। बरं, त्याला छान हलकासा असा गोल्डन रंग सुद्धा आलेला आहे। बरं, तर आता काय करायचं, आपण फ्लेम थोडीशी स्लो करून घ्यायची आणि आपण पाणी जे होतं ठेवलेलं, कोमट पाणी जे केलेलं, कोमट पाणी आपण त्याच्यासाठी स्पेशल बनवलेलं आहे। म्हणजे 1 वाटी जर घेतलं असेल तर 2 वाटी असं म्हणजे पाण्याचा अंदाज तुम्ही घ्यावा। म्हणजे 1 वाटी जर पीठ घेतलं असेल तर 2 वाटी गरम पाणी, त्या हिशोबाने। तर मी त्या हिशोबाने घेतलेलं आहे। अगदी अलगत असं थोडंसं आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये
आणि टाकून छानपैकी आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. हे छानपैकी पेस्ट कशी होते तसं झालेलं आहे. हे छानपैकी स्मूथ करून घ्यायचं आपल्याला. हो क्या बात आहे. आता हे जे पीठ होतं ते छानपैकी शिजलेलं आहे. आता शिजून ते थोडंसं सॉफ्ट तसंच ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता साखर जी आहे ही साखर ॲड करायची. म्हणजे जे डायबिटीस आहे ते शुगर फ्री यूज करू शकतात. आपण नॉर्मल जी साखर आहे ती साखर यूज करायची आहे. बरं. तर ही साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये घालू शकता. तर पण हे पाणी मुरल्यानंतर आपण हा, पाणी मुरल्यानंतर आता जोपर्यंत ही वितळते त्याच्यामध्ये आपण थोडेसे फ्लेवरिंग्स ऍड करूया. बरं. तर मग हे 1 चमचा अशी ही वेलची पूड, ही छान त्याच्यामध्ये ऍड करू. हे तडक्यासाठी जे भांडं वापरलं जातं ते घेतलेलं आहे. यात मी थोडंसं तूप, थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं, हे मेल्ट करून घ्यायचं. सहसा जे बेदाणे काजू जे असतात हे डायरेक्ट कच्चे असे त्याच्यामध्ये टाकलं तर त्याचा स्वाद असा काही खास येत नाही. तर त्यामुळे थोडंसं तर थोडंसं त्याला इंटरेस्टिंग करूया, तुपामध्ये फ्राय करूया आणि फ्राय करून ते आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. ते छान तूप थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं. थोडेसे काजू हे अख्खेच घेतलेले आहे. ओके. हे छानपैकी गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेऊया. तर हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर काजू छान गोल्डन फ्राईड आपण करून घेतलेले आहे आणि हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेदाणे ऍड करायचे. ते ऑलरेडी मऊ असतात त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाही. सॉफ्ट असतात. आता हे छानपैकी फुलतील बघा. जसे तुम्ही त्याच्यामध्ये फ्राय कराल ते अगदी वटाणे कसे असतात आपले सफेद वटाणे तशापैकी छान फुलतात. ते अगदी छान हो क्या बात आहे. टप्पोरे होतात ते. म्हणजे आता तुला प्रश्न पडला असेल हे शेंगदाणे आहेत की बेदाणे आहेत. मलाही तेच म्हणायचंय. तर हे यातलेच थोडेसे जे आहेत, हे जो हलवा शिजतोय याच्यातच मी टाकणार आहे. पण हे परत लहान होणार की नाही? हे परत मुजणार. बरं. आणि हे थोडेसे आपण गार्निशसाठी साईडला ठेवून घेऊया. आणि थोडे पिस्ते आहेत आपल्याकडे ते सुद्धा आपण छान फ्राय करून घेऊया. हे छानपैकी फ्राय झालेले आहेत पिस्ते सुद्धा. तर हे सुद्धा आपण त्या बॉलमध्ये काढून घेऊया. आता हे जे फ्राय केलेलं तूप आहे ते का म्हणून आपण वेस्ट करावं. बरोबर. हां, तर हे जे आपला हलवा जो आहे त्याच्यामध्ये हो हलवा ऑलमोस्ट तयार झालेला आहे आपल्याला. मंडळी आपली रेसिपी ऑलमोस्ट रेडी आहे. आता फक्त गिरीशने सांगितल्याप्रमाणे फक्त याला स्लाइस करायचं आहे. थोडेसे काजू कट करून घेतो. हे आपण छान त्याच्यामध्ये टाकून थोडं 1 मिनिटासाठी आपल्याला फक्त हे छान शिजवून घ्यायचं. शिजून म्हणजे मिक्स करून घ्यायचं. बरं. पूर्णपणे एकजीव झालेला आहे. एकजीव झालेला. तर आता आपल्याला ह्याला प्लेट प्रेझेंटेशन करायचं आहे. हो. आणि ते खूप महत्वाचं आहे. ते अगदी महत्वाचं आहे. जसं 5 स्टार हॉटेलमध्ये आणि एका धाब्यामध्ये जो डिफरन्स तुम्हाला बघायला भेटतो, म्हणजे जे ज्या पद्धतीने ते मांडतात त्याला खूप इम्पॉर्टन्स असतो. कारण आजच्या जगात सादरीकरणला जास्त महत्व आहे. तर जसे हे काजूचे काही काप आहेत माझ्याकडे, हे मी अगदी त्या बेसला असे टाकतो. आणि हा जो तयार आपला हलवा आहे हा आपल्याला त्या बॉलमध्ये टाकायचा.
आणि एका स्पूनने हे प्रेस करून घ्यायचे छानपैकी, हे ठेवून असं. तर मंडळी, हा आपण छानपैकी प्रेस करून छान बसून घेतलेला आहे जर बघत असं. आणि ही प्लेट अशी उलटी ठेवून ओहो, तर छानपैकी असा आपला हा शिंगाड्याचा हलवा जो आहे हा तयार झालेला आहे. माझ्याकडे थोडे काजू आणि बेदाणे आहेत, ते छानपैकी मी हे त्याच्यावर असं. तर संदीप, आपला शिंगाड्याचा हलवा तयार आहे. त्याचा आस्वाद तू घेऊ शकतो. तुझा आज उपवास आहे का? अगदी आज उपवास आहेच. तर तू अरे अगदी उपयुक्त रेसिपी मला मिळालेली आहे. म्हणजे आता कुठलीही वाट न बघता अगदी. तू स्ट्रेट अवे याचा आस्वाद घेऊ शकतो. जसे काही तुम्ही पाहिलं असेल, अतिशय मस्त आणि अगदी सोप्या रीतीने गिरीशने आपल्याला ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे, शिंगाड्याचा हलवा. तुमचा उपवास असेल आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं आज काय करायचं, तर मला वाटतं ही सगळ्यात बेस्ट रेसिपी आहे. ब्रेक नंतर वळूया दुसऱ्या रेसिपीकडे. गिरीश, आपली दुसरी रेसिपी कोणती आहे? ही सुद्धा उपवासाची रेसिपी आहे. हाय हाय, राजगिरा पनीर स्टफ पराठा बनवतो आपण. एक मिनिट राजगिरा हा. स्टफ्ड पनीर पराठा. हा. म्हणजे पराठा पण आहे, हा. पनीर पण आहे, विथ राजगिरा. हा. ओहो, तर क्या ते बात आहे. उपवासासाठी स्पेशल असा पराठा आहे. हम्म. तर साहित्य काय काय लागणार आहे ते सर्वप्रथम बघून घेऊया. राजगिऱ्याचा पराठा आहे त्यामुळे राजगिरा लागणार आहे. हम्म. स्टफिंग मध्ये आपण पनीर घेतलेले आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, मीठ आहे आणि पीठ मळण्यासाठी थोडंसं आपण बटाटाचा वापर करणार आहोत. बरं. बटाटा स्टार्च, ज्यामुळे एक छान आपल्याला एक लगदा जो आहे तो असा भेटणार आहे. बर, तर सर्वप्रथम आपण स्टफिंग बनवून घेऊया. ओके. स्टफिंग अगदी सिंपल आहे. पनीर आहे, पनीर हे दुधापासून मिळतं. तर त्याला काही जास्त शिजवायची वगैरे गरज नाहीये. 60 ते 70 ग्राम असं पनीर घेतलेलं आहे आपण. तर हे एका बोलमध्ये आपण काढून घेऊया. ते हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, म्हणजे तुमच्या पद्धतीने कमी जास्त तिखट जसं लागतं त्या पद्धतीने. साधं मीठ घेतलेलं आहे. काही लोक हे मीठ खातात किंवा सैंधव मीठ, ज्याला ब्लॅक सॉल्ट आपण म्हणतो, जो उपवासाला चालतो, म्हणजे पिंक कलरचं असं ते मीठ असतं. तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. हे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आहे. ही कोथिंबीर आपल्याला छानपैकी चिरून घ्यायची. बर, तर अगदी बारीक अशी आपल्याला ही चिरून घ्यायची. कोथिंबीरचा सुद्धा ऑप्शन आहे, म्हणजे काही लोक खातात, काही लोक खात नाही. उपवास करणाऱ्यात सुद्धा भरपूर प्रकार आहेत. त्यांच्या खाण्यामध्ये पण खूप वेगवेगळे पद्धतीचे प्रकार असतात. म्हणजे काही लोक उपवासाला शेंगदाणे खातात, काही खात नाहीत, असं काही काही असतं. पण आपण पाहिलं की फास्ट जेव्हा करतो, जेव्हा उपवास असतो, तेव्हा फार व्हेरायटी आपल्याला मिळत नाही. राजगिऱ्याचं पीठ आपण घेतलेलं आहे. हे नॉर्मली सगळ्या स्टोर्समध्ये अवेलेबल आहे. बर, हे बोलमध्ये आपण काढून घेऊया. 1 वाटी घेतलेला आहे, 80 ग्राम आहे, 80 ग्राम. आणि 20 ते 30 ग्रामचा बटाटा घेतलेला आहे. बटाटा आपण शिजवून किंवा उकडून छानपैकी ग्रेट करून घेतलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही लम्प्स नसणार आहे. बर, हे अगदी प्लेन असं आपण ग्रेट करून घेतलेलं आहे. आता बटाटा आपण त्याच्यामध्ये का घातला, म्हणजे ते छानपैकी बटाट्यामध्ये स्टार्च असतो आणि कुठल्याही आम्ही क्रोकेट्स वगैरे जेव्हा बनवतो तर बाइंड करण्यासाठी एक काहीतरी आम्हाला सोल्युशन किंवा एक लागतं. तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये बटाट्याचा वापर केलेला आहे. आता हे छानपैकी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचंय. बर, जोपर्यंत गिरीशजी हे मळत आहे तोपर्यंत मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. फास्ट म्हणजे ज्याला आपण उपवास म्हणतो, काही लोक अशी असतात जे म्हणतात की उपवास म्हणजे काहीही खायचं नाही, अगदी सकाळ ते संध्याकाळपर्यंत. मळून झालेलं आहे गिरीशजी, छानपैकी मळून झालेलं आहे. त्याला 5 मिनिटं आपल्याला रेस्ट द्यायला लागणार आहे. बर, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रोल करून त्याच्यामध्ये ते स्टफ करायचं. ओके. 5 मिनिटं आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. बघूया. स्टफ पराठा विथ राजगिरा आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपण बघितलं की मस्तपैकी गिरीशजीने मळलेलं आहे आणि त्यांच्या हातात आहे. थोडंसं वेगळं वाटत असेल, थोडंसं सॉफ्ट छानपैकी तयार झालेलं आहे. जसं नॉर्मल आपण गव्हाचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे मळलेलं आहे. अगदी छान सॉफ्ट झालेलं आहे. त्याचे मी 2 पीस
हे करून घ्यायचे. आणि थोडं लाटण्यासाठी आपल्याला राजगिऱ्याचं पीठ लागणार आहे. तर हे मी थोडंसं असं इथे साईडला काढून घेतो. तर हे छानपैकी आपण मळून छानपैकी गोल त्याला शेपमध्ये देऊन जसं आपण पराठा स्टफ करतो तसं स्टफ करायचं आहे. अच्छा संदीप, ह्याच्या आधी तू कधी खाल्लेला आहेस हा राजगिऱ्याचा पराठा? राजगिऱ्याचा पराठा नाही, हा मी आलू पराठा, गोबी पराठा, पालक पराठा, मेथी पराठा हे भरपूर ट्राय केलं, पण हे माझ्यासाठी नवीन असेल. पराठ्यामध्ये दोन वेगवेगळे टाईप आहेत. पराठ्यामध्ये बेसिकली कसं असतं की काही स्टफ पराठे असतात आणि काही जे पराठे असतात ते आपण पीठ मळतो त्यावेळीच त्याच्या आतमध्ये टाकून ते बनवलेले असतात. बरं. तर हा स्टफ पराठा आहे, म्हणून त्यात आपण जे मेन्शन केलं की पनीर स्टफ राजगिरा पराठा. ओके. तर म्हणजे हे छानपैकी गोल असं लाटून हाताची एक कोणी बनवायची, जेणेकरून जे स्टफिंग आहे ते छानपैकी आतमध्ये जाईल असं. आणि स्टफिंग जे आहे हे याच्या आतमध्ये भरून घ्यायचं. आणि भरल्यानंतर मग ही जी कोणी आहे हे जे आहे आपल्याला जसं मोदक आपण करतो त्या पद्धतीने सगळ्या कोण्या ज्या आहेत ते दाबून घ्यायचं. ह्या दाबून घ्यायचे. अगदी अलगद हाताने दाबायचे, कारण राजगिऱ्याचं पीठ थोडंसं जाडसर हे असं असतं, त्यामुळे ते फुटायचे चान्स असतात. तर अगदी अलगद हाताने. इन शॉर्ट थोडं मोदक सारखंच झालं ते. हां, हे असं फ्लॅट. ओके. असंच हे छानपैकी दोन मी बनवून घेतो आणि त्याच्यानंतर ते आपण लाटून घेऊया. तर आपण छानपैकी ते स्टफ करून घेतलेले आहेत. तर संदीप आपण काय करूया, पॅन गरम करायला ठेवूया. जोपर्यंत रोल होत आहे तोपर्यंत पॅन छानपैकी गरम होईल आणि मग आपण साईड बाय साईड ते दोन्ही काम जे आहे ते करू शकतो. तर गॅस चालू करून स्लो फ्लेमवर ठेवूया, मीडियम फ्लेमवर, आणि रोल करून घेऊया. थोडंसं राजगिऱ्याचं पीठ खाली चिकटू नये म्हणून हे पसरून अगदी अलगद हाताने आपल्याला ते रोल करून घ्यायचं. की साईडून थोडंसं ब्रेक होईलच, ते आपल्याला हाताने तसं जे आहे थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल. जशी आपण भाकरी घरी हे करतो तशा आम्ही ज्या रोट्या असतात त्या सहसा हातानेच रोल केल्या जातात. बरं. बरं गिरीशजी, मला सांगा की आपण ही रेसिपी केली आणि त्यानंतर आपण जेव्हा ह्याचा आस्वाद घेतला, म्हणजे आपण जेव्हा ह्याला खाऊ, तर जास्त पचायला जड असेल? हे हेवी आहे कारण स्टफ पराठा आहे, स्टफ आहे, तर थोडंसं हे हेवी असणारच. अगदी अलगद असं आपल्याला हे रोल करून घ्यायचं. अतिशय मन लावून गिरीशजींनी हा पराठा बनवलेला आहे. तुम्ही बघितलं असाल की स्टफिंग जे आहे हे कॉर्नर पर्यंत गेलं पाहिजे, त्याला स्टफ पराठा बोलतात. त्याचं काही वेळेला असं होतं की स्टफिंग जे आहे हे फक्त मध्ये राहतं आणि साईडला जे आहे ती फक्त पोळी खाल्ल्यासारखं वाटतं. बरोबर. तर हे स्टफिंग इक्वली सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे. हे छान पॅन सुद्धा आपला गरम झालेला आहे, तर हे आपण स्ट्रेट अवे त्याच्यामध्ये टाकून आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर म्हणजे एका साईडने फ्राय झालेला आहे, शॅलो फ्राय झालेला आहे, खरपूस रंग आलेला आहे त्याला. आता ह्याच्यावरती आपल्याकडे तूप आहे, तेल किंवा तूप दोघांपैकी काही यूज करू शकता. तर हे तूप मी वरतून लावून घेतो. ओहो, अगदी छान खरपूस असा त्याचा आवाज येतोय आणि रंग सुद्धा आलेला आहे त्याला. एका साईडने भाजलेला आहे तो. आता ह्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. म्हणजे स्टफिंग जे आहे ते सुद्धा, म्हणजे पनीर आहे आपण त्याच्या आतमध्ये यूज केलेलं, तर पनीर सुद्धा त्याच्यात कुक होणार आहे ते. ओके. या साईडने सुद्धा भाजलेला आहे हा. वरतून तूप आपण पुन्हा दुसऱ्या बाजूने लावणार आहोत.
तेल किंवा तूप दोघांपैकी काही यूज करू शकता तुम्ही. हा तयार झालेला आहे. याला काढून घ्यायचं आहे आपल्या प्लेटमध्ये. ज्या प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करायचं आहे त्या प्लेटमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता. हे बरं गिरीशजी मला सांगा की यासोबत पुन्हा आपल्याला अजून काही लागणार आहे का? यासोबत तुम्ही हिरवी जी चटणी असते उपवासाची ती त्याला अकंपनीमेंट म्हणून देऊ शकता किंवा दही. ओके, दही मला वाटतं बेस्ट असेल. बेस्ट ऑप्शन आहे दही. आपण सुद्धा आज दह्याबरोबरच सर्व करायचं आहे. ओके, तर दही आणलेलं आहे. तर एक छान असं कॉम्बिनेशन आहे, पराठा आणि दही आणि पिकल. मग ते तुम्ही मुरंबा जो असतो आपला आंब्याचा तो मुरंबा सुद्धा त्याच्याबरोबर सर्व करू शकता. तर तोपर्यंत मी हा जो दुसरा आहे जो फ्राय करून घेऊया. आपण दोन्ही साईडने तो शॅलो फ्राय करून घेतलेला आहे. तूप वापरलेला आहे. तेल आणि तूप दोघांपैकी काही यूज करू शकता तुम्ही. हे तयार आहे. हा काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि आपण प्रेझेंटेशन रेडी करूया. आणि स्टफिंग जे आहे ना, पनीर आपण त्याच्यामध्ये यूज केलंय. तर पनीर हे जास्त शिजवायची गरजच नाही. जास्त शिजवलं की ते रबरासारखं लागतं. ओके, कडक लागतं. तर त्यामुळे आपण त्याच्यातच आपण ते शॅलो फ्राय जे केलंय त्याच्यात ते आतलं जे स्टफिंग पनीर आहे हा हे त्यात खूप झालंय पनीर छानपैकी. मग आपण हे पराठे जे आहेत हे दह्याबरोबर सर्व करणार आहोत. तर आपण पराठे पहिले कट करून घेऊया. छान त्याला शेप देऊया आणि दह्याबरोबर सर्व करूया. एरवी तुम्ही पाहिलं असेल की पराठा जेव्हा देतात तेव्हा त्यासोबत दही किंवा लोणचं असतं, पण इथे उपवास आहे हे लक्षात ठेवून आपण दही सोबत ते वाढणार आहोत. तर आता गिरीशजी मस्तपैकी स्लाइस करतायत आणि त्यानंतर दह्यासोबत आपण हे वाढणार आहोत. तुम्ही बघू शकता हे जे स्टफिंग आहे हे पनीरचं त्याचा लेअर पूर्णपणे दिसतोय आपल्याला. हो, संदीप हा आपला पराठा तयार झालेला आहे. हा पराठा आपण दह्याबरोबर सर्व करतोय. पण जर पाहिजे असेल तर हिरव्या चटणी बरोबर उपवासाची जी हिरवी चटणी असते. एक सेकंड, उपवासाची हिरवी चटणी म्हणजे नेमकं काय? उपवासाची हिरवी चटणी म्हणजे कोथिंबीर, मिरची आणि पीनट्स म्हणजे शेंगदाणे आणि मीठ टाकून छानपैकी ती पेस्ट केलेली असते ती चटणी तुम्ही याच्याबरोबर सर्व करू शकता. तर तयार आहे आपला पनीर स्टफ राजगिरा पराठा. क्या बात आहे. उपवासाच्या दिवशी अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतील, पण इथे तुमच्या प्रश्नांना उत्तर नक्की मिळालेलं आहे. तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला जरूर कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आहे.